प्राजक्ता तुला आईंनी बोलावले. बस तुम्ही आराम करा, उद्याच्याला सराव आहे. आई काय म्हणतात ते मी बघून आले लगेच. आले. आई बोलवलं? मला तुम्हा तिघींशी थोडंसं बोलायचं. उद्या श्रावणी शुक्रवार आहे, तेव्हा पूजेची सगळी तयारी तुम्हालाच करायची. येस आई, आम्ही करू की. काय मीने कशाला नाही म्हणेल, तिला तर आरामच करायचा आहे. परमिशन या पैलवान प्राजक्ताची घ्या. परमिशन? घरातल्या रीतीभातीबाबत परमिशन कशाला घ्यायची कुणाची? नाही आई, मी करीन की समजा. पूजेची सगळी तयारी तुला करायची आहे कांची, घरची थोरली सून म्हणून. हार फुलांचं तुला बघायचं, जगदीशला मदतीला घे. आणि घराची साफसफाई, पुरणपोळीचा स्वयंपाक तुला करायचा. करीन मी आई. माझा सराव वाटपला ना की मी समजा करीन. हे बघ, तुमच्या कुस्तीमध्ये आडकाठी करणं सोडून दिलंय मी, म्हणून घराच्या रीतीभाती नाही सोडू शकत मी. मी तुम्हाला आधीच बजावलंय, जो काय गोंधळ घालायचाय तो बाहेर घाल, पण घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडू. उद्याच्याला पूजा होईस्तोवर तुम्हा तिघींपैकी कुणीही घराबाहेर पडायचं नाही. समजलं? पैलवान, हे काय आवरलं नाही वय तुझं अजून? तालमीला जायचंय. होत चाले. तुम्ही व्हा की मोरब, मी हे समजा आटपून आले. ठीक आहे, पण लवकर ये जर. मी नाही अजून काही फळं लागणार आहेत काय? नाही. कांचन, झाली तयारी? येस आई. हा, आणि या आमच्या माळा बी तयार आहेत. ठीक. आणि स्वयंपाक बी झालाय. ठीक आहे, मग पूजा करून घ्या तुम्ही. अहो आई, आम्ही कशी पूजा करणार? अय्या हो, दरवर्षी पूजा तुम्हीच करता, तो तुमचा मान आहे. मान उरलाय का या घरात? व्हॉट टेलिंग दिस आई. अहो, आमच्या मनात तर तुमच्याबद्दल फुल रिस्पेक्ट आहे. व्हेरी व्हेरी रिस्पेक्ट. असं? मग तो दिसू दे मला, मग करीन मी पूजा. माझा आणि या घराण्याचा मान राखायला प्राजक्तानं उद्याचा सामना हरावा. आणि माझ्या वीरूला जिंकू द्यावं. तिला हे मान्य असेल आणि ती जर तसं मला वचन देणार असेल तरच मी ही पूजा करीन. नाहीतर नाही. व्हॉट थॉट प्रोसेस. पूजेची समधी तयारी झाली आहे, पूजा तटली आहे. आता फक्त तुला डिसिजन करावा लागेल की तुला कुस्ती जास्त इम्पॉर्टंट आहे की आईंचा रिस्पेक्ट. तू अगोदर पैलवान आहेस की या घराण्याची डॉटर ऑफ लॉ. आई, आई दरवाजा उघडा, माझं ऐकून तर घ्या.
मला कुणाचं काहीही ऐकायचं नाहीये. माझा निर्णय झालाय. ज्या घरात मला मान नाही, माझ्या घराण्याच्या इब्रतीला मान नाही, तिथं मी कशाला करू पूजा? मी आणि मीनूने घरची डॉटर ऑफ लॉ म्हणून सगळ्या रिस्पॉन्सिबल पार पाडायले. तरी बी फक्त तुझ्यामुळे आज आमच्या पूजेवर आज आली. सगळी तयारी झालेली असताना आमची पूजा तटली. अगं आईंची तब्येत बरी नाहीये, त्यांची केअरफुल करायला पाहिजे. तरी बी तुला कुस्ती जास्त इम्पॉर्टंट आहे. आईंनी या पूजे खातर उपास धरलाय आणि पूजा होईसवर त्या उपास सोडणार बी नाही. आणि आईंशिवाय या घरातली पूजा होणार बी नाही. आई आई अहो तुम्ही तब्येत सांभाळायला पाहिजे. तुम्ही उपास सोडा, काहीतरी खाऊन घ्या आणि औषध घ्या. मी मेले तरी चालेल, पण मी माझा निर्णय बदलणार नाही. सी, आता तूच डिसिजन कर. तुला कुस्ती जास्त इम्पॉर्टंट आहे की आईंची तब्येत? तू या घराण्याची डॉटर ऑफ लॉ अगोदर आहेस की एक पैलवान? आई मला मान्य आहे तुमची अट. उद्याचा सामना हरायला मी तयार आहे. काय म्हणालीस? परत सांग. आई तुम्ही म्हणाल तसं मी तयार आहे तुमची अट मान्य करायला. पण तुम्ही पूजा करा, उपास सोडा, खाऊन घ्या, औषध घ्या. त्या बदल्यात उद्याचा सामना हरायला मी तयार आहे. आई मी वचन देते तुम्हाला. तू मला वचन दिलेस हे वीरूला समजता कामा नये. नाही आई, मी त्यांना काय बी सांगणार नाही. पण तुम्ही पूजा करा, तुम्ही खाऊन घ्या. काय पैलवान, तयारी एकदम जोरदार चालली आहे. काय बी झालं तरी उद्याचा सामना तुलाच जिंकायचं. हा तसं पण तू जिंकणार आहे म्हणा, कारण तुझी बायको सरावालाच नाही आली ना. इकडल्या मॅनेजरनं सांगितलं आम्हाला की मानला पाहिजे बायको. नवऱ्यानं जिंकावं म्हणून बायकोनं घेतली माघार. नवऱ्याला जिंकायचंय म्हणून नवऱ्यानंच बायकोला घरात बसवला असं आम्ही नाही. पत्रकार विचारणार तुम्हास, तेव्हा तुम्हासनी त्यांना उत्तरं द्यावी लागतील. तयारी ठेवा उत्तर देण्याची. प्राजक्ता अजून सरावालाच नाही आली. प्राजक्ता पाणी दे जरा. प्राजक्ता,
पहिलवान सरावाला नाही गेलीस? ते तिकडे नाही जाता आलं. मी इकडेच केला सराव. तुम्ही नका काळजी करू. पूजा झाली माझी, आपण आरती करून घेऊया. तुमचं सगळं झालं असेल तर. आई, मी आणि मीनू हाय इकडं रेडीच आहे. प्राजक्ता, तू हायस ना इकडंच? तुमचा काही डिफरन्स प्लॅन नाही ना? नाही नाही, चला की आरती करूया. बसतात प्रसाद. कसं झालं तुमचा सराव? माझा बी लय झक झाला सराव. घरात कामाचा जरा व्याप होता, पण जाऊबाईंनी मीनूताईंनी मला पडेल ती मदत केली बघा. आणि आई बी उगाच माझ्या चुका काढत बसल्या नाही. ह्या समत्यातनं वेळ काढून केला मी सराव. असं माझी शपथ घेऊन सांग मग, तू जे काय सांगायलीस ते खरं आहे म्हणून. काय? अहो, एवढ्यासाठी शपथ कशाला? नाही, चांगला झालाय ना तुझा सराव. मग घे की माझी शपथ. पहिलवान, अगं फायनल तोंडावर आहे. जे काही झालंय ते मला कळायलाच पाहिजे. वाजतात सांगितलं ना बघ. अहो, एवढी आलबेल हाय. तुम्हाला भूक लागली असेल ना? थांबा, मी खुराक आणते तुमचा. पहिलवान, जवळ खरं खरं काय घडले ते तुम्हाला सांगत नाहीस तवर मी अण्णाला शिवणार बी नाही. खरं खरं सांग पहिलवान, नक्की काय झालं इकडं? काय झालं म्हणून काय विचारायला शिराळकर? काय होणार आहे? आईनी आम्हा तिघींना बी पूजेमध्ये गेट टुगेदर अडकवून ठेवलं. प्राजक्ताला आजच्या सरावासाठी जाताच आलं नाही. बरोबर झालंय प्राजक्ताचं. सायलेंट मोडवर नेटवर्कच्या. म्हणजे प्राजक्ता काय उद्याची मॅच खेळत नाही आता? खेळून जिंकताच येणार नसेल तर मॅचला जाईलच कशाला ती बया? शिराळकर, बघाच तुम्ही, उद्याची मॅच वीरू भाऊजी जिंकणार. आणि ही बया मॅचला उतरलीच नाही म्हणून हिची व्हेरी व्हेरी बॅड पब्लिसिटी होईल की नाही बघाच तुम्ही. आणि मॅचच झाली नाही तर जयराज भाऊजी वीरू भाऊजींना पैसे तरी काय म्हणून देतील? म्हणजे दोघांचं बी फुल टू नेटवर्कच्या. वरनं आपण बी दोघांना सारखं विचारत राहायचं, आईंच्या ऑपरेशनचे पैसे कुठे आहेत? काय दिलं तुमच्या कुस्तीनं? अगं पण कांचन, आईचे ऑपरेशनचे पैसे त्यांच्याकडनं नाही आले, कुठं आणायचे? कुठून बी येतील, पण आपण द्यायचे नाही. वाय यू अँड मी फायनान्स शिराळकर? आईंची रिस्पॉन्सिबल वीरू भाऊजी आणि प्राजक्तानं घेतली होती ना, मग पार पडा म्हणावा आता. आजवर आपल्याला कसला बी मान दिला नाही, महत्व दिलं नाही ना, मग बसा म्हणावं बोंबलत. ते ठीक आहे कांचन, अगं पण आईच्या तब्येतीचं काही? त्यांची केअरफुल घ्यायली आहे ना मग मी. आईंना काय बी होणार नाही शिराळकर. आणि उद्या कोणी काही विचारलं तरी आपण सरळ त्या दोघांकडे फिंगर पॉइंट करायचं. त्यांनी रिस्पॉन्सिबल घेतली होती ती त्यांनी पार पाडली नाही म्हणून समज झालं. अंडरस्टँड? वाजतात
जे झालं ते भारीच झालं. उद्याच्याला जर मी मैदानात उतरलेच नाही तर विजेता म्हणून तुम्हालाच ते घोषित करणार. म्हणजे तसं झालं तर कसलं भारी होईल ना. अहो, एका झटक्यात तुम्हाला समधे पैसे मिळतील. आईंचं ऑपरेशन होणं आणि आपली फॅक्टरी कर्जात न सुटणं हे महत्वाचं. मस्तात पैसे आले ना की आईंच्या ऑपरेशनच्या मागे आपण लागूया. तसं मी बोलूनच ठेवते डॉक्टरांशी. फॅक्टरीचा, घरचा, आईचा, समध्यांचा विचार करतीस तू. समध्यांसाठी धडपड करतीस, मग स्वतःसाठी एक सामना नाही खेळू शकत? असतात. मुळात आपण या स्पर्धेत भाग घेतलाय तो या घरासाठी, फॅक्टरीसाठी आणि आईंच्या इलाजासाठी. जिंकायचं ते बी त्यांच्याचसाठी. होय, समोरच्या पैलवानानं माघार घेतली म्हणून आयता विजय पदरात पडलेला न गै मार, आणि कुस्ती न खेळता मिळालेले पैसे बी न घेत. मग काय अर्थ आहे आपल्या एवढ्या प्रयत्नांचा? मस्त आपण या स्पर्धेत उतरलो, त्यामागचा हेतू फक्त तुम्ही तुमच्या डोळ्यामोर ठेवा. आपण जे काय करायचं ते आई आणि आपल्या घरासाठीच. उद्याच्याला तुम्ही मैदानात उतरायचं ते बी फक्त त्यांच्यासाठीच. ओनली एमएच नाही, सुट्टीच नाही. वेलकम वेलकम भाऊजी. आज तुमच्या दोघांची फायनल मॅच आहे ना व? तुम्ही आणि प्राजक्ता मिळून एकदम दणक्यात खेळायचं काय? शिराळकरांच्या नावाचा रिस्पेक्ट आता तुमच्या इन हँड आहे. व्हॉट आई? हा, नमस्कार ललिताबाई, येऊ का? वाईकर साहेब, अहो या ना, या या नमस्कार. या. नमस्कार नमस्कार. जेव, बसा. प्राजक्ता, चहा घेऊन ये. नाही नाही नाही, जाऊ दे, जाऊ दे. हे वाईकर साहेब, आपल्या पतपेढीचे नवीन अध्यक्ष आणि तुमच्या बाबांचे खूप जवळचे मित्र. पण तुम्ही असे सकाळ सकाळ येणं केलं, सगळं काही ठीक आहे ना? सगळं निवांत आहे, घरचं पण आणि पतपेढीचं पण. मी तर शुभेच्छा द्यायला आलेलो आहे तुमच्या लेकाला आणि सुनेला. आज कोल्हापूर पैलवान महास्पर्धेचा अंतिम सामना आहे ना. तसं सामन्याला मी जाणार आहेच, पण तिथे खूप गडबड असेल त्यामुळे त्यांना भेटता येणार नाही, म्हणून म्हटलं की इथेच भेटायला यावं. जोरदार होऊ द्या तुमचा सामना. आज श्रीपतीराव असते तर त्यांचा आनंद गगनात मावला नसता, त्यांच्या डोळ्याचं पारणं फिटलं असतं. खरोखर शिराळकर घराण्याची कुस्तीची परंपरा तुम्ही दोघंही पुढे नेत आहात. बुडाली ती परंपरा. इथनं पुढं नाही चालायची, कारण आम्ही दोघं बी आजचा सामना खेळणार नाहीये. काय असं काय म्हणताय तुम्ही? किती कमाल खेळी करत तुम्ही अंतिम फेरीत धडक मारली आहे. आज अख्ख्या कोल्हापूरच्या नजरा तुमच्यावर आहे. मग कळू द्या की अख्ख्या कोल्हापूरला शिराळकरांची कुस्ती संपली आहे म्हणून. काही बी झालं तरी आम्ही आजचा सामना खेळणार नाही म्हणजे नाही. यातून ललिताबाई, येतो मी. काय वीरेंद्र खेळणार नाही? दॅट इज दॅट मिस लेखा. वीरू भाऊजीने तर जाहीर करून टाकलंय
की ते कोल्हापूर महास्पर्धेची कुस्तीची फायनल मॅच खेळणार नाही म्हणजे नाही. असं कसं करू शकतो तो? त्यानं कॉन्ट्रॅक्ट केलंय. कॉन्ट्रॅक्ट तर प्राजक्ताने बी साईन केलंय ना. आईने तिच्याकडनं प्रॉमिस घेतलंय आणि ते मोडून ती आखाड्यात उतरणार नाही 100%. मग काय प्राजक्ता नो मॅच तर नो वीरू भाऊजी. बघा आता काय ते. मस्त दावा असं करू नका. तासाभरावर सामना आहे. ऐन वेळेला न जाऊन चालायचं नाही. हे समजतंय ना हो तुला? मग चल की तू बी सोबत. मी तुम्हाला आधीच सांगितलंय, बाहेर तुम्हाला जो काही गोंधळ घालायचाय तो घाला. मग तरी बी हिच्याकडनं वचन घेतलंस तू की आजचा सामना हरायचा असं?